फर्स्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। आज की खबर बीड़ जिला अस्पताल से जुड़ी है, जहां एक महिला की मौत के बाद पूरे जिले में सवाल खड़े हो गए हैं। मृतक महिला के पति ने अस्पताल की पूरी व्यवस्था पर गंभीर आरोप लगाए हैं और डॉक्टरों और कर्मचारियों के खिलाफ सदोष मनुष्यवध का मामला दर्ज करने की मांग की है। दरअसल बीड़ जिला अस्पताल की नई इमारत माता व बाल संगोपन इमारत का उद्घाटन हुआ था। उद्घाटन के पहले ही दिन इस नई इमारत में पहला सीजर ऑपरेशन किया गया। यह ऑपरेशन शेख मुस्कान नाम की महिला का था। परिवार को उम्मीद थी कि नई इमारत में बेहतर सुविधाएं मिलेंगी और मां और बच्चा दोनों सुरक्षित रहेंगे, लेकिन ऑपरेशन के बाद कुछ ही समय बाद स्थिति अचानक बिगड़ गई। आरोप है कि महिला को अत्यधिक रक्तस्राव शुरू हो गया। डॉक्टरों ने हालात को संभालने के लिए महिला का गर्भाशय निकालने का निर्णय लिया। इसके बावजूद उनकी तबीयत में सुधार नहीं हुआ और हालात लगातार गंभीर होते चली गई। बाद में महिला को बेहतर इलाज के लिए छत्रपति संभाजीनगर रेफर किया गया, लेकिन वहां इलाज के दौरान उनकी मौत हो गई। इस घटना के बाद परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। मृतक महिला के पति शेख सिद्दीक का कहना है कि उनकी पत्नी की मौत किसी बीमारी से नहीं बल्कि जिला अस्पताल की लापरवाही के कारण हुई है। उन्होंने अपनी शिकायत में साफ आरोप लगाया है कि जिला अस्पताल की व्यवस्था ने ही मेरी पत्नी की जान ली है। इस घटना के बाद परिजनों ने अस्पताल प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। मामले की गंभीरता को देखते हुए जिला शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार साळुंके ने जांच समिति का गठन किया। प्राथमिक कार्रवाई के तहत 3 डॉक्टरों को कारण बताओ नोटिस भी जारी किया। हालांकि परिवार का कहना है कि केवल नोटिस देने से न्याय नहीं मिलेगा। यदि लापरवाही हुई है तो जिम्मेदार डॉक्टरों और कर्मचारियों पर आपराधिक मामला दर्ज होना चाहिए। इसी मांग को लेकर भागवत तावरे के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने अपर पुलिस अधीक्षक से मुलाकात की और निवेदन सौंपा। निवेदन में मांग की गई कि जिन डॉक्टरों और कर्मचारियों की लापरवाही के कारण महिला की मौत हुई, उनके खिलाफ सदोष मनुष्यवध का आरोप दर्ज किया जाए। अब इस मामले में कई और सवाल भी उठने लगे हैं। सबसे बड़ा सवाल यह है, बीड़ जिला अस्पताल में पहले से ही कई वरिष्ठ अधिकारी मौजूद है, फिर भी दूसरे जिले से नियुक्त डॉक्टर गणेश चौहान, डॉक्टर नागेश चौहान को डेपुटेशन पर अतिरिक्त शल्य चिकित्सा बनाकर बीड़ क्यों लाया गया? आखिर इसकी जरूरत क्या थी? इसे लेकर भी चर्चा तेज हो गई है। इसके अलावा यह भी सवाल उठाया जा रहा है कि सीजर ऑपरेशन के बाद महिला को वार्ड में शिफ्ट किया गया था। उस समय मरीज की निगरानी किस डॉक्टर की जिम्मेदारी थी? उस दिन 24 घंटे की कॉल ड्यूटी पर कौन डॉक्टर मौजूद था? मरीज की हालत बिगड़ने पर समय रहते क्या कदम उठाए गए? क्या सभी मेडिकल प्रोटोकॉल का पालन किया गया था? लोगों का कहना है कि जांच केवल कागजों तक सीमित नहीं रहनी चाहिए। जिस डॉक्टर और जिन कर्मचारियों की ड्यूटी उस समय थी, उनकी जिम्मेदारी तय होनी चाहिए। अगर किसी की लापरवाही सामने आती है तो उसके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई होनी चाहिए। हालांकि ये भी ध्यान रखना जरूरी है कि फिलहाल मामले की जांच जारी है। अंतिम जिम्मेदारी और कानूनी निष्कर्ष जांच पूरी होने के बाद ही स्पष्ट होंगे। इसीलिए किसी भी व्यक्ति की जिम्मेदारी जांच से पहले तय नहीं की जा सकती। अब पूरे जिले की नजर इस जांच पर टिकी हुई है। हर कोई जानना चाहता है कि जांच समिति की रिपोर्ट में क्या सामने आता है और क्या वास्तव में दोषियों पर कड़ी कार्रवाई होंगी या मामला केवल नोटिस तक ही सीमित रहेगा। अब आप हमें बताएं, क्या अगर जांच में लापरवाही साबित होती है तो दोषी डॉक्टर और कर्मचारियों के खिलाफ सदोष मनुष्यवध का मामला दर्ज होना चाहिए? अपनी राय हमें कमेंट बॉक्स में जरूर लिखें। अगर आपको ये खबर महत्वपूर्ण लगी हो तो वीडियो को लाइक करें, अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें और बीड़ जिले की हर बड़ी खबर सबसे पहले देखने के लिए फास्ट अपडेट न्यूज को सबस्क्राईब करना बिलकुल ना भूले। धन्यवाद। 8 तारखेला ॲडमिट केलं होतं आणि त्याचं 9 तारखेला सीझर करण्यात आलं। सीझर 11:30ला त्याला आतमध्ये 10:30ला त्याला आतमध्ये घेतलं आणि 11:30ला त्याला परत बाहेर आणण्यात आलं। त्याच्यानंतर ते असं स्वस्थ होती, त्याची ठणठणीत होती, बोलायला वगैरे सगळं ते चांगलं होतं, पण त्याचं ब्लडिंग होत होतं। ते आम्ही नातेवाईकांनी त्यांना सगळं नर्सला त्यांना सांगितलं की त्याचं ब्लडिंग होते, ते बघा। तर ते तिथले जे स्टाफ वगैरे होते ते म्हणत होते आम्हाला का ते ब्लडिंग होतच असतं, ते दुर्लक्ष करत होते। जेव्हा 3 वाजता त्याचं ब्लड बेडवरून खाली पडलं, त्याच्यानंतर त्यांनी येऊन त्याला बघितलं आणि त्याला ओटीमध्ये नेलं। तिथं त्याच्यावर 45 मिनिट त्याच्यावर उपचार करण्यात आला। आम्हाला असं म्हणलं गेलं का
बाबा त्याचं आम्ही ब्लडिंग थांबण्यासाठी इंजेक्शन देतोय. पण त्याला तिथं त्यांनी रिओपन केलं होतं, चेकअप वगैरे केलं, त्याला परत आणून टाकलं. त्याच्यानंतर त्याला ब्लडिंग काय त्याचं थांबलं नव्हतं. त्याला परत त्यांनी 9-10 वाजता आतमध्ये घेतलं. ते दरम्यान पण त्यांनी फक्त त्याला एकदा टेप लावून पोट वगैरे चेक केलं. त्यात त्यांनी त्यांच्याजवळ टेप पण नव्हतं चेक करायला. ते टेप पण आम्ही आणून दिलं त्यांना नवीन. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला आत नेलं 9-10ला आत नेल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याचे जे वरिष्ठ म्हणजे डॉक्टर वगैरे आहेत त्यांना बोलवलं आतमध्ये, त्याला चेकअप वगैरे केलं. आणि म्हणजे त्याला तवा पण त्यांनी ओपन केलेलं होतं ओटीमध्ये नेऊन सेकंड टाइम. आणि आम्हाला असं म्हणलं का बोले त्याची पिशवी काढावं लागेल. तर बोले डॉक्टर फरीदा मॅडम यांनी म्हणलं का बोले त्याचं 101% बोले त्याचं ब्लड थांबून जाईल बोले पिशवी काढल्यावर, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना सिग्नेचर वगैरे दिले की बाबा जे पण आहेत पेशंटची जीव वाचला पाहिजे, आम्हाला त्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते लवकर करा. आम्ही त्यांना सिग्नेचर वगैरे दिली. त्यानंतर 45 मिनिट म्हणजे त्यांनी ते सगळ्यांनी वरिष्ठांनी त्याला चेकअप वगैरे केलं आणि आम्हाला पिशवी काढायची असं म्हणलेत. आणि आम्हाला म्हणले त्याला ब्लड लागेल, ब्लड घेऊन या बोले तुम्ही. मग आम्ही सगळे जे म्हणजे ते जे माणसं होते, आम्ही तिथंच होते, बाया तिथंच होते, म्हणजे जे होते घरचे ते ब्लड वगैरे आणायला गेले. तिथं फक्त लेडीज होते. तेवढ्यात त्यांनी काय केलं, त्याला ओपन केलेलं होतं, त्याला परत पॅक केलं कारण की त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्याजवळ सुविधा काहीच नव्हती ते पिशवी काढण्यासाठी. नवीन बिल्डिंगमध्ये त्यांनी त्याला परत लिफ्ट बंद होती, सकाळी लिफ्ट बंद झालेली होती, ती काय चालू करण्यात नाही आली, लाईट गेलेली होती. तिथून त्याला त्यांनी रॅम्पवर, गाडीचं जे रॅम्प असतो, जी फरशी असते, धडधड करत त्याला स्ट्रेचरवरून त्यांनी खाली आणलं अंधारातून सीजरच्या पेशंटला. आणि त्याचं मग त्यांनी जुन्या ओटीमध्ये नेऊन त्याला 11 वाजता रात्री त्याला जुन्या ओटीमध्ये नेलं. आणि त्याला जवळ 2 वाजता त्यांनी त्याची पिशवी बाहेर काढून त्याला बाहेर आणलं. जेव्हा त्याला आणलं त्याला ओटीमध्ये, खालच्या ओटीमध्ये नेण्यापर्यंत स्वस्त होती, बोलत होती आमच्याशी. पण जेव्हा त्यांनी त्याला ओटीमधून बाहेर आणलं तर त्याला वेंटीवर आणलं, त्याच्या तोंडात पाईप टाकले होते 2. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे का बाबा जे आमच्या सोबत झालं ते उद्या लोकांच्या लेखांसोबत ना व्हावं, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला काय भरपाई नाही पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना काय सस्पेंड वगैरे तसं हे इकडं पाठवा तिकडं पाठवा ते नाही पाहिजे. आम्हाला त्यांना डायरेक्ट बडतर गुन्हा घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर जी समिती बसणार आहे ती बाहेरची पाहिजे, आम्हाला बीड जिल्ह्याची नाही पाहिजे. ही एक आमची मागणी आहे. बीड रुग्णालयामध्ये जे हलगर्जीपणा होतो त्याच्यामध्ये आमची एक मुस्कान नावाची मुलगी बाळंतपणासाठी इथं आणली. आणि त्यामध्ये सरकारी दवाखान्यामधले सगळा स्टाफ आहे, जो लेबर वॉर्डमधला आहे, तो अतिदक्षतामधला असेल किंवा तो कुठल्याही वॉर्डमध्ये असेल, त्यांच्या हलगर्जीपणामुळे एक 23 वर्षाची माता दगावली. त्या अनुषंगाने बीड जिल्हा रुग्णालयामधले त्या काळामधील सर्व अधिकारी, जबाबदार कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसह आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज मितीला त्या मातेचा 2 दिवसाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी अनाथ झालेली आहे. ज्या पद्धतीने त्या रुग्णासोबत सरकारी दवाखान्यामध्ये हलगर्जीपणा झाला, यापूर्वी सुद्धा अनेक माता, अनेक मुली आणि अनेक महिला या ठिकाणी दगावलेल्या आहेत. मुस्कान नावाच्या एका 23 वर्षीय मातेच्या सोबत जिल्हा रुग्णालय ज्या बेरहमीने, ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने वागला आहे, त्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण एकवटलेलो आहोत. आणि आमची अशी मागणी आहे, जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारी दवाखान्यामधील सर्व जबाबदार अधिकारी डॉक्टरांवर होत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील. आज या ठिकाणी आम्ही अशी मागणी करतो की जिल्हा रुग्णालयामध्ये कुणीही डॉक्टर जर कर्तव्यावर काम करत नसेल तर अशा प्रकारच्या किती मुस्कान या जिल्हा रुग्णालयाला मारायच्या आहेत. आणि जर असंच चालत राहणार असेल तर लोकशाही पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरू. आज आम्ही पोलीस अधीक्षकांना अशी विनंती केली की संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आम्हाला अशा प्रकारे आश्वस्त करण्यात आलेलं आहे की आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. आम्ही यानंतर शहर पोलीस ठाण्याकडे जात आहोत. या ठिकाणी सर्व नगरसेवक, अगदी जामखेडमधले नगरसेवक आलेत, बीड इस्लामपुऱ्यामधले नगरसेवक इलियास भाई आहेत, रईस भाई आहेत आणि सर्व नातेवाईक आम्ही संतप्त आहोत. आम्ही पोलिसांच्या विनंतीला मान्यता दिली की तुम्ही दफनविधी करा आणि त्यानंतर गुन्हा दाखल करू. नाही तर आम्ही 10,000 लोक ज्या दिवशी मयत झाली आमची मुलगी त्या दिवशी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊ शकलो असतो. मात्र आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा सन्मान करणारी लोक आहोत, म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. आम्ही आज कायद्याकडे अशी मागणी करतो की आमची लेक मिली आम्हाला भरपाई नाही पाहिजे. ज्यांच्या चुकांमुळे मुस्कान दगावली त्या सर्व हत्यारांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह दाखल व्हावं आणि त्यांना सस्पेंड नाही
तर पूर्णपणे बडतर्फ करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. ह्यांना- तुम-